नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचे गणित। यामध्ये पहिला धडा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध। विभाग पहिला, त्यामध्ये पहिला धडा भूमितीमधील मूलभूत संबोध। यामध्ये बघा, सुरुवातीला तुम्हाला एक कृती दिलेली आहे, ज्यामध्ये एक रांगोळी पूर्ण करायची। म्हणजे जसे की आपण बघतो की रांगोळी ही ठिपके ठिपके टाकून तयार केलेली असते आणि एक विशिष्ट रचना असते। जर आपण रांगोळीप्रमाणे हे जर ठिपके जोडले तर हा एक विशिष्ट आकार तयार होतो। या आकाराचाच अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचा आहे। तर बघा, इथे जर हे अशा प्रकार दाखवल्याप्रमाणे जर ठिपके जोडले तर काही विशिष्ट असे हे आकार तयार होतात आणि या आकारालाच वेगवेगळे नामकरण केलेले आहे। तेच आपण या पाठामध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सुरुवातीला बघायचा आहे आपल्याला तो म्हणजे बिंदू। आता पहा, बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो। बिंदू हा लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो, जसे की तुम्हाला इथे दाखवलेले आहे। बिंदू P, बिंदू A, बिंदू T। तो ठिपक्याने जरी दर्शवला असेल तरी इंग्रजीतले जे अल्फाबेट्स, वर्णमालेतले जे काही नावं आहेत, त्यातील मोठ्या अक्षराने बिंदूची नावे दर्शवले जातात। बिंदूला नावे देता येतात। बिंदूचे नाव लिहिताना अक्षरांचा वापर करतात, जसे की आणि बिंदू P, बिंदू A आणि बिंदू T अशा प्रकारे यांना लिहिले जाते। नंतरचा जो घटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे रेषाखंड व रेषा। आता इथे बघा, दोन आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत। इथं AB आणि नंतर पण AB दिली। बघा, जसे इथं सांगितली कृती की कागदावर AB असे दोन बिंदू घ्या व ते पट्टीच्या मदतीने जोडा। म्हणजेच काय, जर आपण काय घेतले, दोन बिंदू घेतले, बिंदू A आणि हा घेतला बिंदू B। आता हे दोन बिंदू घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर हे दोन्ही बिंदू एका पट्टीच्या सहाय्याने जोडण्याचा प्रयत्न करायचा। आता हे दोन बिंदू जोडले तर म्हणजे आपल्याला AB ही एक सरळ रेघ मिळते। AB ही काय भेटली आपल्याला, एक सरळ रेषा मिळालेली आहे, जसे की इथे दाखवलेले आहे। रेघ ही रेघ B च्या बाजूने पुढे वाढवता येईल का, पहा, म्हणजे B च्या पुढे वाढवता येईल का, तसेच A च्या बाजूने वाढवता येईल का, तर याचा उत्तर येईल की होय, ही दोन्ही बाजूने वाढवता येईल। परंतु जेव्हा ही वाढवता येईल तेव्हा हा जो आहे हा AB रेषाखंड नसून ही एक रेषा बनेल। म्हणजेच आपल्याला AB हा झाला रेषाखंड आणि जेव्हा या बिंदूच्या समोर दोन्ही बाजूंना वाढवले जाईल तेव्हा ही होईल एक रेषा। बघा, या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी कल्पना करता येईल की बघा, इथे A आणि B दोन बिंदू आहेत, ज्या की आपल्याला रेषाखंड म्हणता येईल। परंतु याला काय दिले, तर दोन्ही बाजूने काय दिले, तर दोन बाण दाखवलेले आहेत। याचाच अर्थ काय, ही रेषा इकडे वरच्या बाजूला आणि इकडे खालच्या बाजूला निरंतर चालत आहे। म्हणजेच काय म्हणता येईल की ही जी रेघ आहे दोन्ही बाजूंना अमर्याद, म्हणजे ज्याला काही कोणतीच लिमिट नाही, अमर्यादपणे चालत असेल, अशा आकृतीलाच, अशी जी आकृती आहे यालाच आपण काय म्हणता येईल, रेषा म्हणता येईल। अशी रेषा कागदावर दाखवणार दोन्ही बाजूंना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवतात। जर तुम्ही हे जर बाण नाही दाखवले तर ही अमर्याद आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही।
गणितात रेषा म्हणजेच सरळ रेषा. गणितात रेषा म्हटली की ती सरळ रेषा. आपण काढलेली पहिली रेख AB पर्यंतची होती. बघा, आपण जे अगोदरची रेख काढली होती, ही रेष काढली होती, ही काय होती, A ते B बिंदू पर्यंत होती. याला मर्यादा होती. म्हणजे ज्याला मर्यादा असते त्याला काय म्हणतो आपण, रेषाखंड म्हणतो. तर ज्याला मर्यादा नाहीत अशा रेषेला, जी की अमर्यादा आहे, त्याला आपण काय म्हणतो, रेषाखंड. आपण काढलेली पहिली रेख AB पर्यंत होती, ती रेख या नव्या रेषेचा तुकडा म्हणजेच रेषाखंड आहे. म्हणजे ही जर आपण या बिंदूपासून तर या बिंदूपर्यंत जर पकडली तर ही होतला रेषाखंड. आपल्याला माहिती आहे खंड म्हणजेच एखादा भाग किंवा एखादा तुकडा, ज्याला काय त्या मर्यादा आहेत. आणि रेषा म्हणजेच काय, अखंड किंवा अमर्याद असणारी रेषा. आता रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात, जे की आपण अगोदरच्या आकृतीमध्ये बघितले, आणि त्यांना अंत्यबिंदू म्हणतात. त्यांना अंत्यबिंदू म्हणतात. म्हणजे रेषा इथे या आकृतीमध्ये जर बघितलं तर बिंदू A आणि बिंदू B हे काय तर अंत्यबिंदू आहेत. कोणत्या रेषाखंडाचे, तर रेषाखंड AB चे. नंतर बघितलं आपण इथे तर तुम्हाला असं जाणवेल इथे की A नंतर हे बाणाचे टोक इकडे वरती समोर जात आहे आणि इकडे B च्या बाजूने पण बाणाचे टोक हे दूरवरती जात आहे. म्हणजे रेषाखंड AB हा थोडक्यात रेख AB असा लिहितात. A व B हे त्याचे अंत्यबिंदू आहेत. रेषा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूच्या सहाय्याने दाखवली जाते. इथे आपल्याला रेख AB असं लिहिलं तरी चालेल, रेख AB, किंवा याला लिहिलंय आपण रेख AB, किंवा याला काय लिहिता येईल आपल्याला, रेषा L. बघा इथे छोटा L दिसतोय तुम्हाला, याच्यावरून आपल्याला याला रेषा L म्हणता येईल, किंवा यालाच रेख PQ असे देखील म्हणता येईल. आता यानंतरचा जो घटक आहे तो आहे आपल्याकडे किरण. किरण म्हणजे काय किंवा किरण कसं ओळखायचा, तर बघा इथे दोन तुम्हाला आकृती, एक आहे सूर्याची आणि दुसरी आहे एक टॉर्च किंवा एक बॅटरी आहे. याच्यात सूर्यापासून निघणारे किरण सर्व दिशांना पुढे जात राहतात. विजेरी म्हणजे ज्याला आपण बॅटरी म्हणतो किंवा टॉर्च म्हणतो, त्यालाच आपण मराठीत विजेरी म्हणतो. तर विजेरीचे प्रकाश किरण एका ठिकाणाहून निघून एकाच दिशेने पुढे जात राहतात. आता इथं सूर्याचे हे जे किरण आहेत हे सर्व दिशेंना सारख्या प्रमाणात सरळ रेषेत जातात. तर या विजेरीचे जे काही प्रकाश झोत आहेत किंवा किरण आहेत हे एकाच दिशेला काय करतात, तर सरळ जातात आणि पुढे जात राहतात. किरण हा रेषेचाच एक भाग आहे. म्हणजे आपण जी अगोदरची रेषा शिकली त्याचाच एक भाग म्हणजेच आपल्याला किरण म्हणता येईल. रेषा म्हणजेच काय, तर दोन्ही बाजूला अमर्यादपणे चालणारी रेषा असते. ही दोन्ही बाजूला काय असते, अमर्याद चालते. तर किरण काय, एक ठराविक विशिष्ट एकीकडे काय असेल त्याला आरंभी बिंदू असेल आणि ती एका बाजूला काय केलेली असेल, अखंडितपणे चाललेली असेल किंवा अमर्यादपणे चालली. म्हणजेच एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो. तर किरणाच्या सुरुवातीला बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. म्हणजे इथे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे बिंदू P हा काय असेल, आरंभी बिंदू असेल आणि Qच्या दिशेने हा काय वाढत गेलाय, अमर्यादपणे वाढत गेलाय.
हे दाखवण्यासाठी क्यू नंतर आपण काय केलंय, इथे बाणाचे टोक दाखवलेले आहे. तर शेजारील आकृतीचे वाचन किरण पी क्यू असे करतात. म्हणजे या आकृतीचं वाचन आपल्याला काय म्हणता येईल, किरण पी क्यू असे करता येईल. किरण पी क्यू चे वाचन किरण पी क्यू चे वाचन किरण क्यू पी, म्हणजे आपल्याला असे करता येणार नाही. आरंभ बिंदू हा आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागेल. रेषेच्या बाबतीत वेगळं उदाहरण भेटेल तुम्हाला. ही या जर रेषा असती, म्हणजेच आपण रेषा इथं काय घेतली, एक ए बी घेतली, तर याला आपल्याला याचं वाचन रेषा ए बी म्हणा किंवा रेषा बी ए म्हणा, दोन्ही पण बरोबर आहेत. परंतु किरणच्या बाबतीत तसं नाही. किरणच्या बाबतीत आपल्याला किरण पी क्यूच म्हणावं लागेल, कारण यामध्ये पी पासून पी हा आरंभ बिंदू आहे आणि क्यू हा किरणावरील बिंदू आहे, म्हणून पी क्यू. याला क्यू पी आपल्याला म्हणता येणार नाही किंवा आपण असे करतही नाही. आता इथे बघा, एक कृती करायला सांगितली आपल्याला. कृती सांगितल्याप्रमाणे करू. फळ्यावर एक बिंदू काढा. तर आपण फळ्यावरती सुरुवातीला काय काढू, एक बिंदू काढून घेऊ. आपण एक बिंदू काढला आपण फळ्यावरती. त्यानंतर हा बिंदू काढला. बिंदू काढल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने फळ्याजवळ जाऊन त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा. अशा किती रेषा काढता येतील ते आपण इथे पाहू. पाहता इथे जर आपण काय काढलं, रेषा काढण्याचा प्रयत्न केला तर किती रेषा आपल्याला काढता येईल ते पाहू. पहा, एक विद्यार्थी आला आणि त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, तर याच्यातून जाणारी एक अशी सरळ रेषा काढली. त्यानंतर दुसरा विद्यार्थी आला, त्याने पण काय केले, या बिंदूतून जाणारी एक रेषा काढली. त्यानंतर तिसरा एक विद्यार्थी आला, त्याने पण काय केलं, यामधून जाणारी एक रेषा काढली. त्यानंतर चौथा विद्यार्थी आला, त्याने पण काय केलं, यामधून जाणारी अजून एक रेषा काढली. आता बघा, प्रत्येक विद्यार्थी काय करतोय, तर या बिंदूमधून जाणारी रेषा काढायचा प्रयत्न करतोय. म्हणजे ही निळी रेषा असो, त्यानंतर ही लाल रेषा असो, ही गुलाबी रेषा असो किंवा ही काळ्या कलरची रेषा असो. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की आपण एका बिंदूतून जाणारी असंख्य अगिनत रेषा काढू शकतो. प्रत्येक रेषेला बाणाने दाखवणे गरजेचे असते. त्यावरून आपल्याला ही रेषा आहे असं म्हणता येणार नाही. आपण शिकल्याप्रमाणे प्रत्येक रेषेला आपण इंग्रजीतील जे स्मॉल लेटर्स असतात त्यानुसार नावही देऊ शकतो. उदाहरणार्थ, या रेषेला आपल्याला नाव देता येईल रेषा एल. या रेषेला आपल्याला नाव देता येईल रेषा बी. या रेषेला आपल्याला नाव देता येईल रेषा के. तर या रेषेला आपल्याला नाव देता येईल जे. आता एका बाजूने नाव दिल्यास पुन्हा दुसऱ्या बाजूने नाव द्यायची गरज नाही. तर रेषा एल, रेषा बी, रेषा के आणि रेषा जे ह्या सर्व रेषा एकाच बिंदूत छेदतात. म्हणजे या सर्वांचा जो संपात बिंदू किंवा छेदन बिंदू आहे याला पण आपण काही नाव देऊ ओ. तर बिंदू ओ मध्ये ह्या सर्व रेषा, चारही रेषा काय करतात, छेदतात. यावरून आपल्याला असं लक्षात येतंय की जर असंख्य रेषा आपल्याला एका बिंदूतून जाणाऱ्या काढता येतात. एका बिंदूतून जाणाऱ्या रेषा
काय काढतात आपल्याला, तर असंख्य रेषा काढता येतात. जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा असे म्हणतात. म्हणजे आपण जी आकृती काढली यामध्ये एकापेक्षा दोन असो किंवा त्यापेक्षा अधिक असो, दोन पेक्षा अधिक ज्या बिंदू आहेत, ज्या रेषा या बिंदूला छेदतात, एकाच बिंदूत छेदत आहेत, त्यामुळे या सर्व रेषांना काय म्हणता येईल आपल्याला, एकसंपाती रेषा. व त्याच्या छेदन बिंदूला काय म्हणतो आपण, संपात बिंदू असे म्हणतो. वरील आकृतीतून संपात बिंदू कोणता व त्याचे नाव लिहा. आता इथे जर बघितलं तर याच्यात या तीन रेषा काय करतात, या बिंदू P मध्ये छेदतात. आता या बिंदू P मध्ये छेदल्यामुळं याचा एक संपात, या सर्व ज्या एक संपाती रेषा आहेत तिन्ही पण, आणि ह्याचा जो संपात बिंदू आहे तो संपात बिंदू कोणता आहे, तर बिंदू P. बिंदू P हा काय याचा संपात बिंदू. यामध्ये अजून एक कृती करायला सांगितली आपल्याला. शेजारील जी आकृती आहे या आकृतीमध्ये आपण जर बिंदू मोजले तर बघूया किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर एकूण बिंदू आहेत या आकृतीमध्ये दिलेले 9 बिंदू आहेत. आता बघा यातील कोणत्याही दोन बिंदूतून किती रेषा जातात. आता कोणत्याही दोन बिंदूतून किती जातील बघा, 1 व 2 नंबरच्या याच्यातून एक जाईल, यामधून एक, यामधून एक, यामधून एक, यामधून एक, किंवा 6 आणि 7 नंबरच्या बिंदूमधून एक, 7 आणि 8 मधून एक, 9 आणि 7 मधून एक, किंवा 9 आणि 6 मधून एक, किंवा 8 आणि 1 याला जोडणारी एक, 6 आणि 2 मधून 6 आणि 2 नंबरचे जे बिंदू आहेत यांना जोडणारी एक रेषा, 5 आणि 3 ला जोडणारी, 4 आणि 2 ला जोडणारी, 6 आणि 8 ला जोडणारी, 9 आणि 4 ला जोडणारी, 8 आणि 5 ला जोडणारी, 5 आणि 2 ला जोडणारी, 1 आणि 6 ला जोडणारी, अशा विविध रेषा आपल्याला काढता येतील. म्हणजे दोन भिन्न बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. आपण इथे काय केलंय, प्रत्येक वेळेस बिंदू वेगवेगळे घेतले. म्हणजे 7 आणि 8 मध्ये जर बघितलं आपण इथे, तर केवळ आणि केवळ एकच रेषा आपल्याला काढता. हा जो आपण 7 आणि 8 नंबरचा बिंदू घेतला होता, तर याच्यात केवळ आणि केवळ आपल्याला एकच रेषा काढता, याच्यापेक्षा जास्त रेषा काढता येत नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की दोन भिन्न बिंदूमधून जाणारी आपल्याला एक आणि केवळ एकच रेषा काढता येते. या 9 बिंदूपैकी कोणते तरी 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेवर आहेत का ते बघायचं आपल्याला. आता इथे जर आपण बघितलं की काही बिंदू जे आहेत हे सरळ रेषेत आहेत का नाही ते आपण पाहायचा प्रयत्न करूयात. यासाठी बघा आपण या रेषेला जोडण्याचा प्रयत्न करूयात. इथे थोडासा बाहेर आहे, त्यानंतर या दोघाला जोडण्याचा प्रयत्न करूयात. बघितलं, त्यानंतर या 4 बिंदूंना जोडण्याचा प्रयत्न करूयात. ही रेषा जर समोर नेली तर काय होईल ते पाहूया. पहा, आता आपल्याला याच्यातून कळतंय की हा बिंदू A, B किंवा हा बिंदू C, यामध्ये लक्षपूर्वक बघितलं आपण की यामधून ही एकच रेषा काही जात आहे. किंवा या उभ्या रेषेत जर पाहिलं, हा बिंदू घेऊ आपण I, त्याच्यानंतर हा आहे J आणि हा आहे Q. तर I, J, C आणि Q यामध्ये जाणारी पण एक रेषा आहे. त्यानंतर हा घेतला बिंदू P आणि T. तर P, T यांच्या रेषेवर J हा बिंदू तर येतच नाही. म्हणजे हे तिन्ही बिंदू P, J, T याला आपण सरळ रेषेत असणारे म्हणू का? नाही.
IJCQ या बिंदू काय आहेत, एकाच रेषेत सरळ आहेत. किंवा ABC हे तीनही बिंदू काय आहेत, एकाच सरळ रेषेत आहेत. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना आपण काय म्हणतो, तर एक रेषीय बिंदू. एकाच रेषेत असणाऱ्या बिंदूंना, एका सरळ रेषेत असणाऱ्या बिंदूंना आपल्याला एक रेषीय बिंदू म्हणता येईल. तर जे बिंदू एका रेषेत येऊ शकत नाही, जसे की जे बिंदू हा PT या रेषेच्या बाहेर आलाय, किंवा इथलचा हा S बिंदू हा कोणत्याही रेषेवर येत नाही. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की जे बिंदू एका रेषेत येत नाहीत त्यांना काय म्हणता येईल, नेकरेषीय. नेकरेषीय याचा विग्रह जर बघितला तर काय होते, न एक रेषीय म्हणजे एका रेषेत न येणारे बिंदू यांनाच आपल्याला काय म्हणता येईल, नेकरेषीय बिंदू असं म्हणता येईल. यानंतर बघा, आपल्याला इथे दिलेला आहे एक प्रतल. प्रतललाच आपण इंग्रजीमध्ये प्लेन असेही म्हणतो. आता इथे वेगवेगळे काही चित्र दिले. इथे एक टेबल दिलं, इथे आपला एक फळा दिला, आणि इथे एक LPG सिलेंडर म्हणजे आपली गॅसचा एक टाकी दिली. पहिल्या दोन चित्रातील पृष्ठभाग सपाट आहे. इथे जर पाहिला तर हा पृष्ठभाग किंवा हा पृष्ठभाग कसा आहे, सपाट आहे. हा सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठाचाच भाग आहे. हा जो सपाट भाग दिसतो हाच काय, तर एका अमर्याद पृष्ठाचाच भाग आहे. म्हणजे सपाट पृष्ठभागाला गणितीय भाषेत आपल्याला काय म्हणता येईल, प्रतल. इथे जे LPG दिलेला आहे तर याला आपल्याला म्हणता येईल का, नाही. पहा, एक आकृती दिलेली आहे समोर. या प्रतलाचे नाव काय आहे, H. प्रतलाची आकृती काय आहे, मर्यादित आहे. म्हणजे एक आकृती दिली ज्याचं नाव काय आहे, H, आणि या प्रतलाची काय, एक मर्यादित काढलेली असले तर चहूबाजूंना अमर्याद असते. प्रतल सर्व दिशांना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवलेले जाते, परंतु अनेकदा सोयीसाठी हे बाण काढले जात नाही. हे जे बाण दाखवलेले आहेत, जशी आपण रेषा बघितलेली होती की एक दोन्ही टोकाला रेषा ही काय अमर्याद आहे, तसेच प्रतल सुद्धा हे चारही बाजूंना अमर्याद असतात. म्हणजेच काय म्हणता येईल, सपाट पृष्ठभाग जे की चारही बाजूला अमर्याद आहेत अशा सपाट पृष्ठभागाला आपल्याला प्रतल असे म्हणता येईल. आणि प्रतल दाखवता वेळेस हे चार बाण दाखवावेच असे नाही. आता बघा, आपल्याला बघायची आहे समांतर रेषा. आता शेजारी एक आकृती दिलेली आहे, त्याचे आपण निरीक्षण करूया. आता ही जर आकृती जर बघितली आपण, ही आकृती आपल्याला एका वहीच्या पानाची दिसत आहे. बघा, इथे काय, तर ही एक बॉर्डर, एक किनार ओढलेली आहे. वरची एक आडवी, एक उभी, आणि खालच्या बाजूची एक किनार त्यांनी काढलेली. परंतु इथं लक्षात आलंय का की प्रत्येक ओळ ही सारखी आहे. ही पहिली ओळ बघा, त्यानंतर ही दुसरी ओळ बघा, त्यानंतर ही तिसरी ओळ बघा, त्यानंतर ही चौथी ओळ बघा. ह्या ज्या ओळी आहेत किंवा ह्या ज्या रेषा काढलेल्या आहेत ह्या कुठेही एकमेकाला छेदलेल्या नाहीत, म्हणजे एकमेकाला कुठेही मिळालेल्या नाहीत. तर ह्या काय, एकसारख्या समसमान आहेत. दोन रेषांमधलं कुठलंही अंतर जर बघितलं तर काय आहे, सारखं आहे. पहा, तर दोन रेषा जेव्हा कुठेच एकमेकाला मिळत नाहीत तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, समांतर रेषा. म्हणजे हे जे वहीचे पान आहे तर याच्यातला एक प्रतलाचा भाग आहे असं म्हणते का, तर हो.
परंतु या वहीच्या पानावर ज्या आडव्या रेखा वाढवल्या त्या एकमेकींना मिळतील का, तर नाही. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं मिळेल बघा की एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणता येईल. ज्या एका प्रतलात असलेल्या किंवा एकमेकींना न छेदणाऱ्या, एकाच म्हणजे वेगवेगळ्या प्रतलात असतील तर त्या कदाचित एकमेकाला छेदू शकतात, परंतु एकाच प्रतलात असणाऱ्या एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांनाच आपण काय म्हणतो, समांतर रेषा असे म्हणतो. इथे आपल्याला कृतीसाठी किंवा सरावासाठी काही रेषा दिल्यात, बघूयात याच्यात छेदणाऱ्या रेषा कोणत्या आणि समांतर रेषा कोणत्या. यामध्ये बघा पहिल्या आकृतीत तर ह्या दोन्ही रेषा एकमेकीला या बिंदूत छेदत आहेत. ह्या दोन्ही रेषा काय करतायत तर एकमेकीला छेदत आहेत, म्हणजे हे कोणते असेल तर ही असेल छेदणारी रेषा. छेदणाऱ्या रेषा. इथे दुसरी आकृती पाहिली तर ह्या रेषा कुठेही छेदल्यासारख्या दिसत नाही किंवा याचा संपात बिंदू जो दोन छेदणाऱ्या रेषाचा मिळतो तो कुठेही दिसत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही रेषा झाल्यात समांतर रेषा. समांतर रेषा. आता ही जर तिसरी आकृती पाहिली, आता आपल्याला माहित आहे की रेषा ही दोन्ही टोकांना काय होते, अमर्याद वाढत असते, तिला मर्यादा कोणतीही नसते, म्हणून त्याला रेषा म्हणतात. तर या तिसऱ्या आकृतीत ह्या रेषा जर आपण काय केल्या, वाढवल्या, तर ह्या रेषा एकमेकींना एका विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर कुठेतरी छेदतील, म्हणून या दोन रेषांना आपल्याला छेदणाऱ्या रेषा म्हणावे लागेल. छेदणाऱ्या रेषा. इथे बघा अजून एक कृती दिली. आपण सर्वांनी खो खोचा हा खेळ बघितलेला आहे. आता इथं आकृत्यात दाखवल्याप्रमाणे काही जे विद्यार्थी आहेत हे एका सरळ रेषेवर इथे बसलेले आहेत. तर दोन विद्यार्थी हे एकमेकाचा पाठलाग करत आहेत, म्हणजे प्रतिस्पर्धी हा पुढच्या विद्यार्थ्याला चितपट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर जे काही विद्यार्थी एकाच रेषेत खाली बसलेले आहेत यांना काय म्हणता येईल आपल्याला, तर हे आहेत सरळ रेषेवर असणारे, म्हणजेच एक रेषीय बिंदू प्रमाणे असलेले खेळाडू आहेत. तर हे दोन विद्यार्थी जे तुम्हाला दिसत आहेत हे नेकरेषीय किंवा म्हणजे एका रेषेत न असणारे बिंदू प्रमाणे दुसरीकडे आहेत. शिवाय ज्या खो खोच्या खेळाडूचे क्रीडांगण आहे त्यामध्ये या मैदानामध्ये ज्या ह्या रेषा आहेत ह्या काय असतील, समांतर रेषा आहेत. तर मधातली ही जी मोठी रेषा गेलेली आहे तर ही काय आहे, तर याची छेदिका आहे. बघा इथे खाली मृग नक्षत्र दाखवलेले आहे. आता जेव्हा आपण संध्याकाळी अवकाशात बघतो तर आपल्याला लक्षात येईल की जानेवारीमध्ये साधारणतः संध्याकाळी 7च्या सुमारास किंवा 7च्या नंतर जेव्हा सर्व कडे अंधार असतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे जे 3 बिंदू दिसत आहेत हे 3 बिंदू काय आहेत, एकरेषीय बिंदू, तर बाकीचे काय आहेत, नेकरेषीय बिंदू. कारण हे तीनही जे बिंदू म्हणजेच हे एका सरळ रेषेत येणारे 3 तारे आहेत. यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की आपण जे गणित शिकतो ते आपल्या सभोवतालच्या परिसराशी निगडीत असते. मग ते आपण इथे मैदानी खेळ खो खो खेळत असो किंवा आकाश भ्रमण करत असताना किंवा आकाशातली तारे बघत असताना त्यातही आपल्याला याची उदाहरणं पाहायला मिळतील.
आता बघा, सराव संच 1 मध्ये आपल्याला काही आकृत्या दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. शेजारील आकृतीवरून नावे लिहा. आता आपण एकरेषीय बिंदू शिकलेलेच आहोत की एकरेषीय बिंदू म्हणजे काय, तर एका सरळ रेषेत असणारे बिंदू. आता इथे जर आपण बघितले तर MOT हे सरळ रेषेत येणारे बिंदू आहे. त्यानंतर RON हे पण एका सरळ रेषेत येणारे बिंदू आहेत. आपल्याला सरळ रेषेत किंवा एक रेषीय बिंदू आपल्याला 2 पेक्षा अधिक असेल तर त्यांना एक रेषीय बिंदू आपल्याला म्हणता येईल. म्हणजे इथे M, O आणि T हे झालेत सरळ रेषेतील बिंदू. आणि दुसरं उदाहरण म्हणजे RON, बिंदू R, बिंदू O आणि बिंदू N. त्यानंतर किरण आपण शिकलेलो आहोत. एका बिंदूपासून एका बाजूला अखंडपणे किंवा अमर्याद असणाऱ्या रेषेचाच भाग त्याला आपण किरण म्हणता येईल. तर इथे जर बघितलं तर OP, ON, OT, OS, OR, OM हे काय झाले तर किरण. आता तुम्ही RN ला जर रेषा मानत असाल तरी या O बिंदूपासून जर बघितलं, O बिंदूला जर याला आरंभ बिंदू मानलं तर ON, OP, OT, OS, OR आणि OM एवढे किरण मिळतात आपल्याला. आता इथे जर रेषाखंड बघितला तर MT हा एक रेषाखंड आहे, RO हा पण एक रेषाखंड आहे, OP हा पण एक रेषाखंड आहे, OS हा पण एक रेषाखंड आहे. आणि रेषा जर बघायची झाली तर रेषा म्हणजे काय, तर दोन्ही बाजूला अमर्याद चालणारी रेषाखंड किंवा रेषा. तर पहा MT ही दोन्ही बाजूला अखंड चालते, P एका बाजूला चालत आहे अखंड, परंतु O कडे काय झालं, त्याचं खंडन झालेलं आहे, इथं समाप्ती झाली. त्यामुळे OP हा किरणच आपल्याला गणावा लागेल, याला रेषा म्हणता येणार नाही. त्यानंतर RN ही पण आपल्याला एक रेषा म्हणता येईल. OS हा एक किरण आहे, ही रेषा नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. आता इथे रेषाची जर नावे जर आपल्याला लिहायची झालं तर याला रेषा L, रेषा L म्हणता येईल, किंवा रेषा AB, किंवा रेषा BC, किंवा रेषा CD असे म्हणता येईल, किंवा रेषा AD असं पण आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बघा जोड्या लावा. प्रश्न क्रमांक 3 काय, तर जोड्या लावा. आता आपल्याला ओळखायचं याच्यात की भूमितीमधील कोणती आकृती किंवा कोणता सबूत काय दाखवते. आता पहिली आकृती जर पाहिली की ही एक सरळ रेखा असून ही दोन्ही बाजूला काय अमर्याद आहे. अमर्याद काय, तर दोन्ही बाजूला काय दाखवली, बाण दाखवलेले आहेत. आणि हे 2 बाण दाखवले याचाच अर्थ काय, हे काय आहे, तर ही एक रेषा आहे. म्हणजे पहिली ही काय आपल्याकडे एक रेषा. त्यानंतर जर दुसरीचं जर पाहिलं तर दुसरा काय, हा 2 बिंदूला जोडणारी एक रेषा आहे, म्हणजे रेषाखंड म्हणावं लागेल. तर दुसरी ही आहे आपल्याकडे रेषाखंड. तिसरी जर आकृती पाहिली तर ही आपल्याला एका चारही बाजूंना अमर्याद वाढवता येईल. म्हणजेच आपल्याला याला काय म्हणता येईल, तर याला आपल्याला एक प्रतल म्हणता येईल. आणि ही चौथी जी आकृती आहे, एकीकडे आरंभ बिंदू आहे परंतु इथे अंतिम बिंदू नाही किंवा अंत्यबिंदू नाही, त्यामुळे याला आपल्याला किरण असं म्हणता येईल. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील आकृतीचे निरीक्षण करा. त्यातील समांतर रेषा, एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहा. आता यामध्ये प्रत्येकाची उत्तरे विशिष्ट वेगवेगळी असू शकतात. यामध्ये त्यातील समांतर रेषा म्हटलं तर बघा, रेषा M आणि रेषा Q ह्या कुठे एकमेकीला न छेदणाऱ्या रेषा म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर रेषा A, ही जर रेषा A पाहिली, ही रेषा P बरोबर काय म्हणता येईल आपल्याला, समांतर रेषा. म्हणजे रेषा B, रेषा M
आणि रेषा क्यू या तिन्ही काय आता समांतर रेषा आहेत आणि हे समांतरचं चिन्ह आहे. म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल की रेषा बी ही कशाला समांतर आहे? रेषा यम ला. आणि रेषा यम काय तर रेषा क्यू ला. म्हणजे रेषा बी आणि रेषा क्यू पण काय एकमेकीच्या समांतर रेषा आहेत. त्याचबरोबर रेषा ए आणि रेषा पी ह्या पण काय दोन समांतर रेषा आहेत. आता ह्या झाले समांतर रेषावर. आता इथे एक संपाती रेषा व संपात बिंदू याचे नाव जर लिहायचं झालं तर बिंदू ए हा एक संपाती बिंदू आहे, बिंदू सी हा पण एक संपाती बिंदू आहे आणि बिंदू डी हा पण संपात बिंदू आहे. आता एक संपाती रेषा कोणकोणत्या तर ए बी सी ह्या तिन्ही रेषा ए बी सी ह्या तिन्ही रेषा ह्या बिंदू ए मध्ये छेदतात म्हणून ह्या एक संपाती बिंदू आहे. त्यानंतर पी आणि क्यू ह्या पण रेषा इथे बिंदू डी मध्ये छेदत आहेत म्हणजे ह्या दोन्ही रेषा पण एक संपाती आहेत. शिवाय यम ही रेषा पण या रेषा एडी ला या सी बिंदूत छेदत आहे म्हणून रेषा यम या एडी सोबतच काय आहे एक संपाती रेषा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण इथेच थांबूयात. अशीच आपल्याला माहिती आपल्या व्हिडिओ लेक्चर्सद्वारे मिळत राहील. तोपर्यंत नमस्कार.